नमस्कार. आज 7 जानेवारी. आजच्या दिवशी इतिहासाच्या पानात स्वतःची नोंद उठून गेल्या आहेत अशा अनेक घटना देश विदेशात घडल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजचा 7 जानेवारीचा इतिहास. 7 जानेवारी 1789 रोजी अमेरिकेत प्रथमच निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे जे सदन होते त्यांनाच या निवडणुकीत मतदानाचा अधिकार होता. त्यावेळी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि 30 एप्रिल 1789 रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली. 7 जानेवारी 1990 रोजी पिसाचा झुकता मनोरा प्रथमच पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. कोसळण्याचा धोका असल्यामुळे तो बंद करण्यात आल्याचं कारण सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 2001 मध्ये तो पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. 11 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि 27 दशलक्ष डॉलर्स एवढ्या खर्चानंतर तो पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पिसाच्या या मनोऱ्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं तर हा इटलीतील पिसा इथं आहे. यालाच लिनिंग टॉवर ऑफ पीस असंही म्हणलं जातं. या मिनाराबद्दल असं सांगितलं जातं की अक्षापासून 5 अंशाच्या कोनात झुकलेला असूनही हा मिनार पूर्णपणे शाबूत आहे. याने अनेक शक्तिशाली भूकंप सहन केले पण कधीही याचं नुकसान झालं नाही. असं म्हणलं जातं की या टॉवरचं बांधकाम 1173 मध्ये सुरू झालं आणि 200 वर्ष हे काम चालू राहिलं. पिसाच्या या झुकलेल्या मनोऱ्याची रचना करण्याचं श्रेय बोनानो पिसानो यांना जातं. जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर, टॅबलेटवर किंवा लॅपटॉपवर वायफायद्वारे हायस्पीड इंटरनेट ॲक्सेस करता तेव्हा तुम्ही हा विचार केलाय का की या वायफायचा शोध कोणी लावला असेल? अमेरिकन सर्बियन संशोधक निकोला टेस्ला यांना वायफायचं जनक म्हणून ओळखलं जातं. 7 जानेवारी 1943 रोजी न्यूयॉर्कमध्ये त्यांचं निधन झालं. निकोला टेस्ला हे शतकातील काही महान शास्त्रज्ञांपैकी एक होते ज्यांनी मानव जातीचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकला. गणितातील सर्वात कठीण प्रश्नही ते मनातल्या मनात सहज सोडवू शकत होते. निकोला टेस्ला यांनी आपल्या आयुष्यात अनेक शोध लावले. त्यात इलेक्ट्रिक मोटर, क्ष किरण तंत्रज्ञान, रेडिओ, एसीचे करंट याच्यासारख्या अनेक शोधांचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 7 जानेवारी 2020 ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका आंदोलनात भाग घेतला. तिथे दीपिकांनी उघडपणे डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. या दरम्यान तिने असंही म्हणलं होतं की आज लोक न घाबरता आवाज उठवत आहेत याचा मला अभिमान आहे. या आंदोलनात कन्हैया कुमारही सहभागी झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपिका पदुकोण ही तिच्या छपाक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. हा चित्रपट 50 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. पण या आंदोलनाला दिलेल्या दीपिकाच्या तथाकथित पाठिंब्यानंतरही तो खर्च हा सिनेमा वसूल करू शकला नाही. 7 जानेवारी 1981 रोजी भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कृष्णन शशिकिरण यांचा जन्म चेन्नई इथं झाला. शशिकिरण यांनी 2000 साली राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. तर 2001 मध्ये त्यांनी प्रतिष्ठित हेस्टिंग्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्याचवेळी शशिकिरण यांनी 2020-21 मध्ये बुद्धिबळातलं रिल्टन विनर कप विजेतेपद जिंकलं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी रशियन ग्रँडमास्टर अलेक्झांडर शिमानोवचा 2-0 असा पराभव केला होता. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार आज 7 जानेवारी 2024 हा या वर्षाचा 7वा दिवस असून आज रविवार आहे.